पुण्यातील बाणेर बालेवाडीच्या उंच टेकडीवरती उभा असलेला आलिशान महाल रात्रीच्या अंधारात एखाद्या राजवाड्यासारखा चमकत होता. त्या बंगल्याच्या भिंतीवरती बसवलेले इटालियन दिवे दूरवरूनही दिसायचे. गेटवर बंदूकधारी सिक्युरिटी, आत करोडो रुपयांची सजावट, इम्पॉर्टंट गाड्यांची रांग, संगमरवरी फरशी, स्विमिंग पूल, काचेच्या भिंती आणि प्रत्येक कोपऱ्यात पैशाचा माज. पण त्या महालाच्या आत एक असं काळं सत्य दडलं होतं ज्याची कल्पना बाहेर जगाला नव्हती. त्या साम्राज्याचा मालक होता समरजित राऊत, पुण्यातील सर्वात मोठ्या बिल्डर्सपैकी एक. पैशानं, राजकीय ओळखीनं आणि सत्तेने इतका मदांध झालेला माणूस की त्याच्यासाठी माणसाच्या जीवाची किंमत रस्त्यावरच्या धुळीपेक्षाही कमी होती. त्याच्या एका फोनवरती पोलीस स्टेशनमध्ये FIR गायब व्हायच्या, सरकारी फायली फिरायच्या आणि मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये दरवाजे उघडायचे. लोक त्याच्यासमोर वाकून बोलायचे, पण त्याच्या मागे त्याला राक्षस म्हणायचे. त्याची आई भानुमती देवी राऊत, वय 60च्या आसपास, चेहऱ्यावरती देवभक्तीचा आव आणणारी, पण मनाने अत्यंत विषारी. तिच्या डोळ्यात नेहमी पैशाची भूक दिसायची. गरीब लोकांविषयी तिला तिरस्कार होता. ती नेहमी म्हणायची, गरीब माणूस हा गरीबच जन्माला येतो, कारण त्याची लायकी तितकीच असते. पण घरात प्रेम नव्हतं, फक्त अहंकार, सत्ता, पैशाची पूजा एवढंच होतं. त्या नरकात अडकली होती ईशानी. ईशानी एका छोट्या गावातून पुण्यात आली होती. आई वडील लहानपणीच गेले होते. नातेवाईकांनी तिला वाढवलं, पण ती कुणावर ओझं बनून जगायचं नाही असा निर्धार तिनं केला होता. तिला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. तिचं एकच स्वप्न होतं, IAS अधिकारी बनायचं. ती दिवस रात्र अभ्यास करायची, जुन्या पुस्तकांवरती नोट्स काढायची. पुण्यात एका छोट्याशा रूममध्ये राहून UPSCची तयारी करत होती. पोट भरायला ती पार्ट टाईम क्लासेस घ्यायची. कधी कधी पैसे नसले की उपाशी झोपायची. पण स्वप्न मात्र मोठं होतं. आणि त्याच काळात तिच्या आयुष्यात आला समरजित. तो तिच्या कोचिंग क्लासजवळ तिला पहिल्यांदा भेटला. सुरुवातीला त्यानं खूप सभ्यपणाचा मुखवटा आणला. मोठ्या गाडीतून उतरून तो साध्या कपड्यात तिच्याशी बोलायचा. तिच्या अभ्यासाचं कौतुक करायचा. तुझ्या डोळ्यात जिद्द आहे, तो म्हणायचा. ईशानीला वाटलं, इतका मोठा माणूस असून किती साधा आहे. हळूहळू तो तिच्या जवळ आला. तिला मदत करू लागला. महागडी पुस्तकं आणून दिली, कोचिंग फी भरली आणि एक दिवस त्यानं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्नानंतर तू फक्त अभ्यास कर, तुला मी कलेक्टर बनवेन. तो हसत म्हणाला. अनाथ मुलगी, प्रेमासाठी आसुसलेलं मन आणि समोर एवढा श्रीमंत, काळजी घेणारा माणूस. ईशानीनं लगेच होकार दिला. लग्न अत्यंत थाटामाटात झालं. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं आयुष्य बदललं. ती तिची UPSCची पुस्तकं घेऊन बसली होती. तेवढ्यात भानुमती देवी तिच्या खोलीत आल्या. त्यांनी एक पुस्तक हातात घेतलं आणि खाली अंगणात फेकलं. ईशानी घाबरली. आई, काय करताय? भानुमती देवींनी तिच्याकडे तुच्छतेनं पाहिलं. या घरात सुना कलेक्टर होत नाहीत, त्या फक्त घर सांभाळतात. क्षणात त्यांनी त्या पुस्तकांना आग लावली. ईशानी स्तब्ध उभी राहिली. तिचं स्वप्न तिच्या डोळ्यासमोर जळत होतं. त्या दिवसापासून तिला नोकराणीपेक्षाही वाईट वागणूक मिळू लागली. सकाळी 4ला उठायचं, पूर्ण बंगला साफ करायचा, स्वयंपाक, भांडी, कपडे, पाहुण्यांची सेवा आणि जरा चूक झाली की शिव्या. समरजित रात्री दारू पिऊन यायचा. मित्रांसमोर तिचा अपमान करायचा. ही तर मी रस्त्यावरनं उचलून आणली, तो हसत म्हणायचा. एकदा तर त्याच्या मित्रांनी तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं आणि समरजित फक्त बसून दारू पित राहिला होता. त्या रात्री ईशानी खूप रडली, पण ती सहन करत राहिली, कारण तिला वाटत होतं कदाचित एक दिवस तो बदलेल. 2 वर्षे गेली. आता ती 6 महिन्यांची गरोदर होती. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी ती सगळा अपमान सहन करत होती. पण नियतीनं तिच्यासाठी अजून भयंकर अध्याय लिहून ठेवला होता. एका रात्री समरजित एका मंत्र्याच्या फार्म हाऊसवरती गेला होता. दारूची पार्टी सुरू होती.
मोठमोठे नेते, बिल्डर्स, उद्योगपती सगळे तिथे होते. त्या मंत्र्यानं समरजितकडे पाहत म्हटलं, समर, माझी मुलगी तुझ्यावर फिदा झाली आहे. जर तू तिच्याशी लग्न केलंस तर पुढची निवडणूक, 50 कोटी आणि मुंबई पुण्याजवळचे प्रोजेक्ट सगळं तुझं. समरजितच्या डोळ्यात लालच चमकली. त्याला सत्तेचं व्यसन होतं आणि त्या क्षणी त्यानं निर्णय घेतला, ईशानीचा शेवट करायचा. घटस्फोट दिला असता तर ती कोर्टात गेली असती. त्याच्या अत्याचाराचं सत्य बाहेर आलं असतं. म्हणून त्यानं आणि भानुमती देवीनं एक भयंकर प्लॅन बनवला. त्यांनी एका डॉक्टरला पैसे दिले. ईशानीला कमजोरीचं औषध म्हणून गुंगीच्या गोळ्या दिल्या जाऊ लागल्या. हळूहळू तिचं कमजोर शरीर झालं. ती थकलेली राहू लागली आणि मग समाजात बातमी पसरली, समरजितची बायको मानसिक रुग्ण झाली आहे. लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. एका रात्री जुलैचा महाभयंकर पाऊस सुरू होता. आकाशात विजा कडकडत होत्या. रात्रीचे 3 वाजले होते. ईशानी गुंगीत होती. समरजितनं तिला गाडीत टाकलं. रेंज रोवर अंधार फाडत पुण्याबाहेर निघाली. रस्ते संपले, दिवे संपले आणि गाडी ताम्हणी घाटाच्या निर्जन जंगलात जाऊन थांबली. सभोवती फक्त काळोख, पावसाचा प्रचंड आवाज, जंगली प्राण्यांचे विचित्र आवाज. समरजितनं ईशानीला बाहेर ओढलं. थंडीमुळे तिची गुंगी थोडी उतरली. ती घाबरून रडू लागली. समर, आपण इथे का आलोय? मला भीती वाटते. समरजितच्या चेहऱ्यावरती क्रूर हास्य उमटलं. कारण आज तुझा शेवट आहे. क्षणात त्यानं तिच्या पोटावरती जोरात लाथ मारली. ईशानी किंचाळली. ती चिखलात कोसळली. तुझ्यासारख्या गरीब मुलीसाठी मी माझं आयुष्य खराब करणार नाही. मला सत्ता हवी आहे, पैसे हवेत. तो गुरगुरला. उद्या सकाळपर्यंत जंगली प्राणी तुला फाडून खातील. ईशानी रक्त ओकत रडत राहिली आणि समरजित तिला तिथेच टाकून निघून गेला. रात्रभर ती वेदनेने तडफडत राहिली. पहाटे एका आदिवासी जोडप्याला तिचा आवाज ऐकू आला. त्यांनी तिला झोपडीत नेलं. त्या दिवशी तिने एका छोट्याशा मुलीला जन्म दिला. जेव्हा तिला शुद्ध आली, तिला समरजितची लात आठवली आणि त्या क्षणी तिच्यातील घाबरलेली बाई संपली. तिनं मुलीला मिठीत घेतलं आणि शपथ घेतली, मी परत येईन आणि तुझा नाश करूनच शांत बसेल. पुढची 5 वर्ष ती दिवसाला मजुरी करायची, रात्री अभ्यास करायची. मुलगी झोपली की ती अभ्यास करायची. कधी दिवा नसला तर चुलीच्या प्रकाशात अभ्यास करायची. कधी उपाशी राहायची. पण तिनं हार मानली नाही. तिकडे समरजितनं मंत्र्याच्या मुलीशी लग्न केलं. अब्जावधीचं साम्राज्य उभं केलं. त्याने सरकारी जंगलाची जमीन बळकावून 100 कोटींचा महाल बांधला. त्याला वाटलं, आत्ता मला कुणीच हरवू शकत नाही. पण एक दिवस पुण्यात नवीन जिल्हाधिकारी आल्या. त्यांचं नाव होतं ईशानी राऊत आणि त्या दिवसापासून समरजितच्या विनाशाची उलटी गिनती